नमस्ते. आज एक महत्वाचा टॉपिक तो म्हणजे ऍडव्हान्स टॅक्स. आपण आपलं जे काही इन्कम आहे त्याच्यावरती टॅक्स भरायचा असतो आणि त्याचं रिटर्न हे 31 जुलै पूर्वी भरायचं असतं. पण जो काही टॅक्स कॅल्क्युलेट होतो तो रिटर्न भरतेवेळी भरायचा नसून तो आपल्याला ऍडव्हान्स टॅक्स स्वरूपात म्हणजे वर्ष चालू असतानाच 4 वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये भरायचा असतो. ते इन्स्टॉलमेंट्स असतात 15 जून, 15 सप्टेंबर, 15 डिसेंबर आणि 15 मार्च. म्हणजे समजा आपलं इन्कम 10 लाख रुपयाचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला से 1 लाख रुपये टॅक्स येत असेल तर हा 1 लाख रुपये टॅक्स आपण शेवटी रिटर्न फायलिंगच्या वेळी न भरता अशा 4 इन्स्टॉलमेंट्स मध्ये भरायचा असतो, अशी इन्कम टॅक्सची प्रोव्हिजन आहे. आता काही लोकांना ऍडव्हान्स टॅक्स भरण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जर आपलं इन्कम टॅक्स हा 10,000 पेक्षा जास्त होत असेल वर्षाचा, किंवा आपण सिनियर सिटीजन असाल आणि आपल्याकडं बिझनेस किंवा प्रोफेशनचं इन्कम नसेल, म्हणजे फक्त रेंट, अदर सोर्स, इंटरेस्ट, कॅपिटल गेन असंच इन्कम असेल, तर अशा सिनियर सिटीजन्सना सुद्धा ऍडव्हान्स टॅक्स भरण्याची गरज नाहीये. आता ऍडव्हान्स टॅक्स इतका महत्वाचा का ठरतो? कारण जर आपण ऍडव्हान्स टॅक्स वेळेत भरला नाही आणि जर तो आपण वर्षाच्या शेवटी भरला रिटर्न फाईल करताना, तर आपल्याला त्याच्यासाठी इन्कम टॅक्स मध्ये इंटरेस्ट भरण्याची प्रोव्हिजन आहे. म्हणजे आपल्याला टॅक्स तर भरावा लागेलच, पण तो टॅक्स आपण ऍडव्हान्स टॅक्सच्या वेळी भरला नाही म्हणून आपल्याला इंटरेस्ट पे करायला लागतो. आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आपण आता बनवतोय. आता आपण मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये बघितलं की म्युच्युअल फंड्स किंवा इक्विटीमध्ये बराच कॅपिटल गेन झालेला आहे. आणि कॅपिटल गेन मध्ये प्रोव्हिजन काय आहे? ज्यावेळी आपण म्युच्युअल फंडची युनिट्स रिडीम करतो किंवा स्विच करतो, तर अशा वेळी जो काही टॅक्सेबल इव्हेंट आहे तो ट्रिगर होतो. म्हणजे काय? समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया. 15 लाख रुपयाची पण म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती 2021 मध्ये, आणि आता नोव्हेंबर 2024 मध्ये आपण ते युनिट्स रिडीम केले किंवा दुसऱ्या फंड मध्ये स्विच केले आणि त्यावेळी त्याची किंमत झाली 18 लाख रुपये. म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट केलेले 15 लाखाला आणि आज स्विच केले त्यावेळी 18 लाख रुपये झाले. तर जो काही 3 लाख रुपये हा गेन झालेला आहे याच्यावरचा जे काही टॅक्स आपल्याला येईल तो आपल्याला या वर्षामध्ये भरावा लागेल. आता मागच्या वर्षभरामध्ये खूप चांगला कॅपिटल गेन सगळ्यांनाच झालेला आहे आणि त्यामुळं टॅक्स लायबिलिटी सुद्धा या वर्षात बरीच वाढलेली असणार आहे. आणि त्यामुळे ऍडव्हान्स टॅक्स वेळेत भरावा आणि तो कशा पद्धतीने भरायला पाहिजे याच्यासाठी आपण हे डिस्कशन करतो. आता ऍडव्हान्स टॅक्स म्हणजे फक्त कॅपिटल गेन वरती नसतो, तर आपण ऍडव्हान्स टॅक्स कॅल्क्युलेट करताना आपलं जे काही टोटल इन्कम आहे ते गृहीत धरायला पाहिजे. म्हणजे बिझनेस इन्कम असेल, सॅलरीतनं असेल, इंटरेस्ट इन्कम असेल, रेंटल असेल, अशा सगळ्या प्रकारच्या इन्कमची टोटल घेऊन त्याच्यावरचा आपला ऍडव्हान्स टॅक्स टोटल टॅक्स किती होतो ते आधी कॅल्क्युलेट करायला पाहिजे. आपण एक परत एक्झाम्पल घेऊया. समजा आपलं कॅपिटल गेन झाला 5 लाख रुपये आणि बाकी सगळं इन्कम आहे से 15 लाख रुपये आणि टोटल आपलं इन्कम झालं 20 लाख रुपये. तर या 20 लाखामध्ये आपल्याला से 2 लाख रुपयाचा टॅक्स येतोय, असं आपण रफली कॅल्क्युलेशन करूया की 2 लाख आपल्याला टॅक्स भरायचा आहे. आता पहिलं तरी आपल्याला काय करायला पाहिजे? वर्ष चालू असताना आपल्या इन्कमचा एस्टिमेट करायला पाहिजे की माझं वर्षाचं इन्कम होईल किती, आणि मग आपण असं एस्टिमेट केलं की ते 20 लाख रुपये होईल आणि त्याच्यावरती मला अंदाजे 2 लाख रुपये टॅक्स भरायला पाहिजे. मग तो 2 लाख रुपये टॅक्स हा रिटर्न भरतेवेळी न भरता तो या 4 इन्स्टॉलमेंट्स मध्ये म्हणजे 15 जून, 15 सप्टेंबर, 15 डिसेंबर आणि 15 मार्च या 4 टप्प्यात भरायला पाहिजे. पहिला इन्स्टॉलमेंट हा 15% असतो, दुसरा 45%, तिसरा 75% आणि चौथा 100% असतो. परत आपण एक्झाम्पल न समजूया म्हणजे सोपं जाईल. आपण मग अशी म्हटलं की टॅक्स टोटल वर्षाचा 2 लाख रुपये अंदाजे येईल असं आपल्याला वाटतं. आपण 15 डिसेंबरचा जो तिसरा इन्स्टॉलमेंट आहे त्याच्यासाठी आपण असं कॅल्क्युलेट करायला पाहिजे 2 लाख रुपये वर्षाचा टॅक्स त्याच्या 75% म्हणजे 1.5 लाख रुपये ऍडव्हान्स टॅक्स हा आपला 15 डिसेंबर पूर्वी भरून झालेला असायला पाहिजे. आता आपण
15 जून आणि 15 सप्टेंबर या 2 इन्स्टॉलमेंट मध्ये समजा या 1.5 लाखापैकी ऑलरेडी 90,000 रुपये टॅक्स भरलेला आहे, तर 15 डिसेंबरचा टॅक्स कॅल्क्युलेट करताना 1,50,000 वजा ऑलरेडी भरलेले 90,000 असं करून आता 15 डिसेंबर पूर्वी 60,000 रुपयाचा ऍडव्हान्स टॅक्स भरायला पाहिजे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. आपल्याला टोटल इन्कम वर्षाचं एस्टिमेट करायला पाहिजे, त्याच्यावरचा टोटल टॅक्स एस्टिमेट करायला पाहिजे, त्या टॅक्सच्या पर्सेंटेज काढायला पाहिजे. डिसेंबरसाठी ते आहे 75%. ते 75%मधून आपण जे काही यापूर्वी ऍडव्हान्स टॅक्स भरलेले असतील ते वजा करून उरलेला ऍडव्हान्स टॅक्स आत्ता भरायला पाहिजे. आता ही डेट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ती डेट आहे 15 डिसेंबर. का? कारण आपण समजा 15 डिसेंबर किंवा त्यापूर्वी ऍडव्हान्स टॅक्स भरायचं राहून गेलं आणि तुम्ही 16 डिसेंबरला म्हणजे फक्त एक दिवस लेट हा ऍडव्हान्स टॅक्स भरला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. कारण इन्कम टॅक्सची प्रोव्हिजन अशी आहे, एक दिवस जरी हा ऍडव्हान्स टॅक्स लेट भरला गेला म्हणजे जर 16 डिसेंबरला तो भरला गेला तर त्याला पूर्ण 3 महिन्याचं लेट भरण्यासाठीचं व्याज म्हणजे पूर्ण 3 महिन्याचं व्याज आकारणी त्याच्यावरती होते. त्यामुळं प्रत्येकाने आपला ऍडव्हान्स टॅक्स किती होतो ते कॅल्क्युलेट करून 15 डिसेंबरच्या पूर्वीच हा भरायला पाहिजे. आता येऊया की म्युच्युअल फंडच्या कॅपिटल गेन कडे. आता आपण काय करतो तर आपण वेळोवेळी ज्या वेळी असे इन्स्टॉलमेंटचे डेट्स येतील ऍडव्हान्स टॅक्सचे त्याच्या 15 दिवस आधीच आपण आपल्या क्लायंट्सना टेंटेटिव्हली त्यांचा आजपर्यंत काय कॅपिटल गेन झालेला आहे याचं एक रफ एस्टिमेट त्यांना देतो. जेणेकरून तुम्ही करायला काय पाहिजे की ते कॅपिटल गेनचं एस्टिमेट प्लस बाकीचं इन्कम हे सगळं तुमच्या टॅक्स कन्सल्टंटला नेऊन दाखवायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं कॅल्क्युलेट करून घ्यायला पाहिजे की आपल्याला आता 15 डिसेंबर पूर्वी किती ऍडव्हान्स टॅक्स भरावा लागेल. मी पुन्हा एकदा हे रिपीट करतो की 15 डिसेंबर ही डेट खूप महत्वाची आहे आणि यावेळी तर ही खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याच जणांचा खूप कॅपिटल गेनची अमाऊंटही खूप जास्त असणार आहे. तर व्यवस्थितपणे आपण आपला किती ऍडव्हान्स टॅक्स होतोय ते कॅल्क्युलेट करा आणि तो वेळेत भरा जेणेकरून त्या टॅक्स वरती पुन्हा इंटरेस्ट अननेसेसरी आपल्याला भरायला लागणार नाही. यामुळेच हा खास व्हिडिओ आता केला होता. आपल्याला यामध्ये काही जर शंका असेल तर तुम्ही तुमच्या टॅक्स कन्सल्टंटला विचारू शकता. इव्हन तुम्ही आम्हाला सुद्धा कॉमेंट्स मध्ये विचारू शकता. डेफिनेटली आम्ही तुम्हाला यामध्ये गाईड करू. थँक्यू.